नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। मखदूम सोसायटीतर्फे मास्टर हबीब कव्वाल यांना अभिवादन। मास्टर हबीब यांनी कव्वालीच्या माध्यमातून अहमदनगरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले। अतिक शेख नगर। मास्टर हबीब यांनी सुफी कलाम जास्त प्रमाणात गायले, पण त्याचबरोबर त्यांनी 1962च्या चीन भारत युद्धाप्रसंगी लोकांमध्ये राष्ट्रीय जागृती व्हावी व प्रेरणा मिळावी म्हणून कव्वाली गायली होती। तसेच साईबाबांचे महात्म्य जाणून त्यांनी त्यावरही काही चांगले कव्वाल्या गायले होते, जे आजही दाक्षिणात्य राज्यात प्रसिद्ध आहे। ज्यामुळे त्यांनी त्या काळी फक्त धार्मिकच नव्हे तर कव्वालीच्या माध्यमातून राष्ट्रवाद, जातीय सलोखा व मानवतावादाला प्रोत्साहन दिले होते। कव्वाली गायनाच्या माध्यमातून मास्टर हबीब यांनी अहमदनगरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले, असे प्रतिपादन साहित्यप्रेमी अतिक शेख यांनी केले। मखदूम सोसायटीच्या वतीने मास्टर हबीब निजामी कव्वाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात अतिक शेख बोलत होते। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चांद सुलताना हायस्कूलचे माजी प्राचार्य अब्दुल कादिर सर, प्राध्यापक डॉक्टर मेहबूब सय्यद उबेद शेख, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉक्टर कमर सुरूर, इंजिनियर अनिश शेख, जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद, तन्वीर चष्मावाला, राजूभाई शेख, डॉक्टर शमा फारुकी, मुस्कान फाउंडेशनचे अध्यक्ष शफकत सय्यद, तंजीमे उर्दू अदबचे आसिफ सर आदी मान्यवर उपस्थित होते। आबिद दुलेखान यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की मास्टर हबीब यांनी प्रत्येक कव्वालीमध्ये जीवनातील वास्तवावर बोट ठेवले जात असे। त्यांच्या कव्वाल्यांना आजही महाराष्ट्रापेक्षा आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, काश्मीरमध्ये भरपूर रसिक वर्ग आहे। अध्यक्षीय भाषणात कादिर सर म्हणाले की ते कसे मनमिळावू व अहमदनगरवर प्रेम करणारे होते, त्यावर त्यांनी प्रकाश टाकला। यावेळी मेहफिल-ए-मुशायराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे दीपप्रज्वलन अतिक शेख यांच्या हस्ते करण्यात आले। या मुशायरात बिलाल अहमदनगरी, सुलेमान अहमदनगरी, मुस्ताक सर, डॉक्टर कमर सुरूर, आसिफ सर, मुन्नवर हुसेन आदी शायरांनी आपल्या शायरीने रसिकांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर कमर सुरूर यांनी केले, तर आभार आसिफ सर यांनी मानले।